कसं वाटलंय मामाचं घर? छान. चला, हे मामाचं घर ज्यांनी बांधलं, मामाचं घर ज्यांनी स्थापन केलं, ते आपण शिल्पा करकरे आणि नितीन करकरे यांच्याकडे जाऊया आणि त्यांनाच विचारू हे घर कसं अस्तित्वात आलं ते. ओव्हर टू शिल्पा करकरे मॅडम, प्लीज गो अहेड. नमस्कार सगळ्यांना. मी शिल्पा करकरे आणि नितीन करकरे तुमचं सगळ्यांचं मामाच्या गावाच्या घरी करकरे परिवारातर्फे स्वागत करत आहे. बोला बोला मॅडम. हो, येतोय सगळ्यांना. हो हो, बाकी सगळ्यांना म्यूट केलेलं आहे, त्यामुळे तुम्ही एकटेच. ओके. तुम्ही सगळ्यांनी बघितलं का व्हिडिओ? जरी ऑडिओ आला नाही तरी काय आहे ह्याची कल्पना आली का तुम्हाला सगळ्यांना? मामाचं घर हे 200 वर्ष जुनं घर आहे. आम्ही हे बांधलेलं नाहीये, पण आमच्या पूर्वजांनी जे बांधलेलं आहे आणि आम्ही ते पुढे तो वारसा ह्या घराचा आम्ही चालवण्याचा प्रयत्न करतोय. 200 वर्ष जुनं कोकणातलं 100 ते 125 लोक राहू शकतील एवढं मोठं घर आहे. अजूनही जिथे शेणाने सारवलेली जमीन आहे, प्रचंड मोठं असं अंगण जे तुमच्या समोर दिसतंय तेवढं अंगण आहे. अजूनही जिथे चुलीवर स्वयंपाक होतो अशा ठिकाणी आहे. आणि सगळ्यात महत्वाचं, ह्या जागी कुठल्याही प्रकारचं टेलिफोनचं नेटवर्क नाहीये. मग तुम्हाला प्रश्न पडला असेल की आम्ही दोघं कसं बोलतोय? तर आम्ही दोघं जण घरापासून 2.5 किलोमीटर लांब आलोय तुमच्या सगळ्यांशी बोलायला म्हणून. इथे फक्त जंगल आहे, निसर्ग आहे, प्रचंड प्रमाणामध्ये पक्षी आहेत आणि फक्त निसर्ग आहे. हे जे तुम्हाला दिसतंय ते समोर तुम्ही घरात एंटर होता तेव्हा घरामध्ये पहिलं गोपाळकृष्णाचं देऊळ आहे, ज्याच्या देवळावरनं आमच्या घराचा किती वर्षाचा इतिहास आहे हे आम्हाला कळलं. तुम्हाला डाव्या बाजूला जी चित्रात दिसते ती आमची वंशावळ आहे. मोठाच्या मोठा आमचा डाव्या बाजूच्या चित्रात जी दिसते ती वंशावळ आहे. आमच्या घराचा फॅमिली ट्री आहे तो. आणि आमच्याकडे दरवर्षी गोकुळाष्टमीचा उत्सव खूप मोठ्या प्रमाणामध्ये साजरा केला जातो. त्याच्यावरनं आम्हाला आमच्या घराचा इतिहास कळलाय, जो ऍक्च्युली 210 वर्ष जुना आहे.
आम्ही दोघांनी ते घर आहे तसंच ठेवलेलं आहे. त्याच्यामध्ये कुठलेही फेरफार केलेले नाहीयेत. अजूनही शेणाने जे तुम्हाला समोर दिसतंय ते मोठंच्या मोठं अंगण अजूनही शेणाने सारवलं जातं. आजूबाजूला भरपूर प्रमाणात शेती आहे. आंबा, फणस, काजू ह्याची लागवड आहे. बोला सुरेंद्र सर. नाही, छान मॅडम. तुम्ही आता ह्याच्यात कसे हे घर हे आम्हाला आपल्या लोकांना दाखवायचं आहे, तर तुम्ही त्या घराविषयी आम्हाला थोडंसं सांगा प्लीज. घर हे पूर्वीच्या पद्धतीप्रमाणे ओटी, पडवी, माजघर जसं म्हणतो ना, जसं कोकणातलं घर असतं टिपिकल, तसं ओटी, पडवी, माजघर असलेलं आणि माडी असलेलं असं प्रशस्त मोठं घर आहे. म्हणजे फक्त घरामध्ये म्हणायला गेलं तर जवळजवळ 100 ते 125 लोक आरामात राहू शकतात. आम्ही त्याच्यामध्ये मांडव आणि देऊळ ह्या भाग धरलेला नाहीये. म्हणजे आपण ओपन एरिया म्हणतो, कोकणाची मांडवात झोपण्याची मजा असते, ते आम्ही धरलेलं नाहीये. तरी पण एवढं मोठं घर आहे. घरातच पाण्याची विहीर आहे. पाणी प्रचंड प्रमाणामध्ये, मुबलक प्रमाणामध्ये पाणी आहे. आणि चुलीवर अजूनही सगळं जेवण तिथे चुलीवर केलं जातं. सगळ्या ज्या आपल्या कोकणातल्या गावच्या प्रथा परंपरा असतात त्या पाळल्या जातात. कारण करकरे हे गावाचे खोत होते पूर्वी. त्याच्यामुळे गावामध्ये एक करकऱ्यांच्या नावाला आणि घराला ह्या प्रतिष्ठा आहे. सो अजूनही सगळे रिच्युअल्स केले जातात देवाचे किंवा जे काही गावातले असतात ते सगळे. आणि इथे येऊन कोणी कधी राहू शकतं. साधारणतः किती लोकांचं वास्तव्य तुम्ही तुमच्याकडे करू शकता? 200 ते 250. अरे वा, व्हेरी गुड. आणि तुमच्या गावाला महत्वाचं पोचायचं कसं आम्ही? हे हे गाव कुठलं? हे गाव कुठे आहे? सांगते. हे गाव आहे बॉम्बे गोवा हायवेवर तुरळ म्हणून गाव आहे. TURAL, तुरळ. तुरळ हे मुंबईपासून 310 किलोमीटर आहे. पुण्यापासून 275 किलोमीटर आहे. चिपळूणपासून 35 किलोमीटरवर. उजव्या बाजूला तुरळ म्हणून गाव दिसतं. खाली मोठा बस स्टॉप आहे. तिथून 5 किलोमीटर, बरोबर 5 किलोमीटर जर का मीटर मध्ये लावलं तर 5व्या किलोमीटरला मामाचं गाव येतं. अरे वा. मामाचं गाव हेच नाव तुम्हाला का सुचलं आणि तुम्ही ते का ठेवलंय मामाचं गाव? ह्याच्यामध्ये थोडीशी हिस्ट्री आहे. आम्ही 2 जण मुंबईचे मूळचे. म्हणजे मूळचे म्हणण्यापेक्षा आमचे नितीनचे वडील इथनं जेव्हा त्यांचं शिक्षण संपवून मुंबईत गेले तेव्हा नंतर आम्ही मुंबईचे झालो. अदरवाईज आम्ही इथलेच मूळचे. ओके. आणि तिथे गेल्यानंतर आमचे दोघांचे व्यवसाय वेगळे वेगळे होते. माझं स्वतःचं हँडीक्राफ्टचं शॉप होतं. नितीन सिरियल्स आणि ऍड फिल्म्सचं एडिटिंग करायचे. ते सगळं करत असताना आम्ही दरवर्षी मे महिन्यामध्ये किंवा जेव्हा जेव्हा वेळ मिळेल तेव्हा कोकणच्या ओढीने गावाला यायचो. बरोबर मित्रमंडळी असायची, त्यांना प्रचंड आवडायचं, त्यांची मुलं एन्जॉय करायची. आणि असं करता करता एक दिवस असं लक्षात आलं की आपल्याला मुंबईचा कंटाळा आलेला आहे आणि आपण काय करू शकतो, तर आपल्या बरोबरच्या मित्रांच्या मुलांना आपण घेऊन येऊ शकतो का इकडे, असं म्हणून आम्ही 2004 साली मामाच्या गावाला जाऊया असं नाव घेऊन. नाव युनिक का, तर मामाकडे गेल्यावर खूप आनंद होतो. मामाकडे गेल्यावर सगळ्या मुलांना, सगळ्या लहानांपासून मोठ्यांपर्यंत मामा हे जरा सॉफ्ट कॉर्नर असतो प्रत्येकाच्या मनातला. म्हणून आम्ही कॅम्प सुरू केले होते. तेव्हा मामाच्या गावाला जाऊया असं नाव दिलं होतं. कारण मामा आणि मामी हे आल्यावर सगळ्यांवर प्रेम करतात, लाड करतात, ही त्याच्या मागची मूळ संकल्पना होती. की मुंबईतल्या किंवा मेट्रो सिटीज मधल्या लोकांना गाव हे माहिती नसतं. मग गाव पण हे कुठून मिळणार, त्याच्यामुळे इकडे लोकांना आम्ही मामाच्या गावाला जाऊया असं हे करून आणलेलं होतं. म्हणजे सुरुवात तिकडनं झाली आमची 2004 सालापासून. ओके. मला एक सांगा, बेसिकली मग आता 2-3 गोष्टी बऱ्याच, एक म्हणजे पहिलं मॅडम एक रिक्वेस्ट है कि बरेच आपण हिंदी मध्ये क्या इंग्लिश मध्ये बोलू शकू का? हिंदी इज ओके? ओके. बहुत लोग यहाँ पे हिंदी, मेरे को रिक्वेस्ट आई हुई है कि प्लीज स्पीक इन हिंदी और इंग्लिश. So better we will start with Hindi, either in or English. No So problem. ये जो मामा का गांव है ये बीच से कितना दूर है? Beach is 60 kilometers away from us. Okay, beach is. We are on the top. Oh, we are on the top, so we are like a hill station. Yes, it is like a hill station. 60 kilometers is Guhagar and 60 kilometers is Ratnagiri.
Okay. Ganpatipule, not Ratnagiri, Ganpatipule. Okay. Which is the nearest beach you have by nearby? Ganpatipule. Ganpatipule. Okay, great. Arevare. Arevare. Okay. We have another question. Can we have a? Are you allowing non-veg in your premises? Yes. We do serve non-veg food, but Okay. at present we are serving only either chicken or mutton. But soon we'll be starting fish, for which people come to Konkan. Okay, because the Konkan is known for the fish, and Yes. fish is required Yes. who travels over there. This season thing. Okay. So, can you tell me about your how you make the arrangements of the tourist to stay with you? Can you elaborate on this? Okay. Basically, we have, as Shilpa said, कि हमारा घर बहुत बड़ा है, which is more of a kind of a dormitory. I won't call it a dormitory, but it is a homestay basically. तो वहाँ पे करीब 100 से 125 लोग रह सकते हैं. Apart from that, we have 5 cottages, mud cottages, जो पूरे मिट्टी में बने हुए हैं. So in summer it is very cool and in winters it is warm. So the idea was कि जब कोकण में आप आते हो तो you don't want to stay in a typical concrete built structure. तो यहाँ के क्या कहते हैं किस एनवायरनमेंट को सूट करे ऐसे हमने कॉटेजेस बनाए, जो मड कॉटेजेस जो अभी आप पिक्चर्स देख रहे हैं. तो ये पूरे मड कॉटेजेस है और ये we have 5 cottages which can accommodate around 28 people. 28? 28. Okay, great. How many cottages we have right now? Yes. How many cottages we have? 5 cottages we 5 have. cottages. Okay. And what are 4 dormitories? I would rather call it family halls, which has got perfectly attached toilets and other facilities. So in all, we can accommodate about, as I said earlier, 200 people at one given time. Okay. What are the extra activities you have in your Mama's Gaon? Okay. Now this is surrounded by jungle, so the very first activity I can suggest is bird watching. We have about 200 species of birds here, which you can actually see all throughout the year. There are some migratory birds like Indian Bitta. Today was the first day I got the call from Indian Bitta, which is a migratory bird from Vidarbha. Secondly, there is a jungle trail we take people to. तिथे वहाँ पे काफी मतलब समर में तो आप सब कोकण मेवा एंजॉय कर सकते हैं, जैसे मैंगोज है, कैश्यूज है, पनस है, करवंद है, वो सब एंजॉय कर सकते हैं. Other than that, we have nearby tourist places. एक hot springs है which are 8 kilometers from my place. Then एक backwater है जहाँ पे आप बोटिंग के लिए जा सकते हैं, which is 18 kilometers. और काफी इंटरेस्टिंग एंशिएंट टेम्पल्स है यहाँ पे. They are about 8-9 kilometers away. Other than that, we have indoor-outdoor games like from carom, chessboard to hai, but we have grounds for cricket, football, and other ground games also. Okay, great. What is the tentative temperature you have in the season time and non-season time? Yes. Which is the right season to travel to your place? The right season is actually speaking September onwards. September onwards till about. Sir, Nitin sir, I request you kindly unmute yourself, please. Yeah, my icon shows unmuted. Unmute, okay. Okay. Unmute. Okay. Yeah, now you are visible. Okay. Sir, please go ahead. एक second. Yes, sir. Okay. One second.
शिल्पाला म्यूट. त्यांना म्यूट केलंय ऑलरेडी मी. आय डोंट नो व्हाय. त्यांचा फोन थोडा लांब केला लावा म्हणजे थोडासा व्हॉल्यूम कमी कर. हा प्लीज. ओके. आता ऐकू येत आहे? हा परफेक्ट सर. Okay. General temperature, the highest temperature in summer is about 35 degrees. Okay. The main reason is we have lot of greenery around. Okay. आणि जनरली मे महिन्याच्या शेवटचे 15-20 दिवस थोडासा समर असतो, पण अदरवाइज इट इज क्वाइट. नाईट्स आर प्लेझेंट. विंटर्स मध्ये द टेम्परेचर्स ड्रॉप अप टू अबाउट 10 degrees. Okay. And the best season ideally would be from September end till May end. Till May end. Yeah, May end I would say, rather, for one simple reason. Karan Konkan mein May is a very good season to travel to enjoy the Konkan meva, like mangoes hai, fanas hai, and other fruits. So Okay. the fruiting season basically in Konkan is in month of May. Okay. Can you tell me about Mama's Gaon in different ways or something? In what was why you shifted from you were in a film industry and you have shifted to your town again? Back. This is a what was the mind behind that? That's a very interesting question actually. ऐसा हुआ कि I was in film industry for 21 years and जो चमक धमक थी, it was suffocating me in a way. फिल्म इंडस्ट्री में हर दूसरे का कोई पैर खींचते रहता है. There is no security. I was enjoying my work, no doubt about it, but the situation around me was such which compelled me to come here in a way, because I always used to travel to my hometown Tural and had a dream of starting something here since my childhood. But ऐसा होता है कि हम काफी सारे सपने देखते हैं और अपने रोजमर्रा की जिंदगी में भूल जाते हैं कि मेरा ये सपना था. मैं फॉर्चुनेट हूँ कि मैंने सोचा कि मैं यहाँ तुरल में आके कुछ करूँ. मैंने ट्रायल के तौर पे मामाच्या गावाला जाऊया कैंप शुरू किया. वो एकदम सुपर डुपर सक्सेस था और उसकी वजह से फिर देन आई डिसाइडेड कि अगर ये चल रहा है तो व्हाई आई वांट टू स्टे इन मुंबई. और आई एम आफ्टर शिफ्टिंग आई एम रियली हैप्पी कि मैं नहीं हूँ. जस्ट लिटिल अवे फ्रॉम द सब्जेक्ट कि अभी 2-3 राइटअप्स में हमने हमारे फेसबुक पेज पे डाले रस्टिक हॉलीडेज पे. व्हाई पीपल शुड लीव सिटीज एंड ट्राई एंड सेटल इन विलेजेस और रूरल एरियाज. So that's a bit different issue altogether. But the idea was to come here and get a peaceful life, which I am doing. Okay. We are getting so many questions about you. So better I will start question one by one. Okay. There is one very interesting question I found. Whether you are working right now. Are you open right now? Because the lockdown is everywhere. You can see the lockdown. So are you working right now? First question. Second thing, if lockdown opens in the May, can you allow to accommodate? That is the second question. Okay. Or we have to wait till September? That is the question. No, if the at this juncture we are closed because of the restriction put by government. I would like to strictly follow the rules, which is in interest of all of us. Secondly, as far as after lockdown, we would be opening ourselves for accommodation, taking into consideration the guidelines given by a lot of people or the government. The idea is to maintain social distancing as possible as and that can be done here because we have very huge area. And
फार जवळ असं crowded place नाही. It is not a very crowded place. So there are certain guidelines which you are supposed to follow. There are a lot of sessions going on internet, how to do your business after lockdown. So we are following that, and we'll be following those guidelines and starting up the business. Okay. We have a very different questions. As Konkani food is very famous in entire world, you can say. Yes. So what are the Konkani food you are serving in your premises? Okay, I think I'll mute myself. Shilpa would better give that answer. Can you hand over that is the same to her? Yeah, Because I'll they do are that. same. I'll do that. Yeah. Only the name will change. Yeah, okay. हम लोग सिर्फ यहाँ पे कोकणी फूड ही सर्व करते हैं. यहाँ पे टिपिकल जो चूल्हे पे खाना बनता है वही सर्व किया जाता है. ट्रेडिशनली जो फूड कोकण का फेमस है, जैसे पिठलं भाकरी है, भाजणीचे वडे, देन कोकणी सब्जी. जैसे अभी अगर आप लोग मई वेकेशन में आते हैं तो सिर्फ गेहूं की रोटी या फिर ज्वारी की भाकरी और राइस यही आपको मिलेगा. बाकी सब आंबा और फणस से बने हुए चीजें आपको मिलेगी. और दूसरी हमारी स्पेशलिटी ये है कि हम लोग मोस्टली हमारे खेत में जो भी उगता है वही सर्व करते हैं. टिपिकल फ्लावर को भी आपको यहाँ पे खाने के लिए नहीं मिलेगा. वी अवॉइड दैट फूड, क्योंकि वो सब लोग अपने घर पे खाते ही या मेट्रो सिटीज में खाते ही है. तो जो टिपिकल कोकणी डिशेस रहती है वो हम लोग यहाँ पे सर्व करते हैं. यानी कि हमको गारंटेड आलू परोठा नहीं मिलेगा. नहीं श्योर नहीं मिलेगा, श्योर नहीं मिलेगा. There is no paneer over here. Oh, great. नो पनीर, नो सॉफ्ट ड्रिंक्स. में किसी ने अगर बोला तो हम लोग लाके रखते हैं. इट इज नॉट दैट. लेकिन कोकम शरबत, पन, नींबू शरबत, छाछ, ये सब हमारे यहाँ ज्यादा रहता है. Okay, what is the maximum capacity we have? Is it 200 or more than 200 we can accommodate? That is the question. 200 to 250 एक्चुअली. हमारे यहाँ 20 टॉयलेट बाथरूम है. होटल इंडस्ट्री का जो रेशो है 10% फॉर वन बाथरूम, 10%. So other than cottages we have 20 toilets and bathrooms. तो हम लोग मिनिमम 200, मैक्सिमम 250 अकोमोडेट कर सकते हैं. Okay. और ये इसलिए मैं बोल रही हूँ क्योंकि यहाँ पे अभी तक 10 से 12 डेस्टिनेशन वेडिंग्स इवेंट्स हुए हैं जिसमें हम लोगों ने इतने लोग अकोमोडेट किए हुए हैं. So you are in the destination weddings also? Yes, we are. Okay, great. Now my almost the questions are over. If anybody wants to ask the question, please raise your hand and I will unmute you so you can ask the questions directly to them. कुणाला काही प्रश्न विचारायचे असतील तर तुम्ही डायरेक्टली विचारू शकता. राजेश जोशी सर प्रश्न विचारतात. सर प्लीज. सर आणि मॅडम गुड इव्हिनिंग. गुड इव्हिनिंग. छान वाटलं सगळं बघून तुमचा तो हे. नक्की विजिट करू. फक्त माझा एक प्रश्न आहे की फिशची डिश कधी चालू करणार आहे? लगेचच लॉकडाऊन नंतर 1-2 महिन्यामध्ये. आणि सगळ्या प्रकारचे फिश मिळतील? आम्ही ट्राय करतोय. अगदी फ्रँकली सांगायचं तर आम्ही 2 जण व्हेजिटेरियन आहोत. आम्ही कॉन्फिडंट नव्हतो इतके दिवस की आपण फिश चालू केल्यावर लोकांना आवडेल की नाही. पण आतापर्यंत 1-2दा आम्ही असं आणून बघितलं. आमच्या घरातल्या बायका, आपल्याकडे स्पेशल कुक असे नाहीये, गावातल्या बायका काम करतात. सो त्यांनी केलेलं लोकांना आवडलं. सो आता आम्ही प्रयत्न करू. आमच्याकडे फ्रेश फिश एवढं अवेलेबल होत नाही इमिजिएट, कारण आम्ही सीशोर पासून लांब आहोत. तरी पण आम्ही ट्राय करतो की जे आपल्याला क्लायंटने सांगितलं तर आपण देण्याचा प्रयत्न करावा. बेसिकली आम्ही पुणेकर, मी स्वतः सुद्धा आहे पुणेकर. आम्ही खास फिश खाण्यासाठीच फक्त कोकणात येतो. नाही, तुम्ही या, आपण नक्की ट्राय करू. Okay. Madam, regarding that question, I have one more question. What is the procedure to book your room? Because so many are interested to visit your place, so they have put it me in the chat. What is the procedure to book your rooms? Yeah, as we don't have connectivity over here, internet connectivity, we have booking over telephone. We have our main office is in Thana. We'll be giving you Thana numbers, and I have partners over there, 2 of them, who do the booking part. Okay.
परब साहेब तो प्रश्न विचारतात. परब साहेब प्लीज रेज, मी तुम्हाला अनम्यूट करतो जस्ट सेकंड. हॅलो बोला हॅलो सर. हा नमस्कार. मी प्रकाश परब बोलतोय. मी पण नमस्कार. कोकणातलाच आहे. मी वेंगुर्ल्याचा आहे. नमस्कार सर. तरी तुमच्याकडे यायला नक्कीच आवडेल. आमचं पण घर आहे कोकणामध्ये. हो. माझा प्रश्न असा होता की तुमच्याकडे पॅकेजेस कुठल्या कुठल्या प्रकारची आहेत? म्हणजे Packages समजा एक म्हणजे- 10 जणांचा ग्रुप आला तर आहे का? बरोबर. कमीत आहे, कमी आहे. 25? आमच्याकडे 1 जणापासून ते 70, 80, 100 लोकांपर्यंत पॅकेज आपण करू शकतो. कॉटेजेसचे रेट काही आहेत आणि डॉर्मेटरीचे पर पर्सन रेट आहेत. सगळे जे रेट्स आहेत मी तुम्हाला हे आमचं रेट कार्ड पाठवीनच, पण टॅरिफ कार्ड पण वेगवेगळ्या प्रकारचे रेट्स आहेत त्याच्यामध्ये आणि मी सगळे विचारलं ते रेट मिनिमम किती ऑल फूड आहे. माणसं? हा? मिनिमम किती माणसं एका वेळी आलेली तुम्हाला चालतात? इकॉनॉमिकल Minimum होतं राहणार. आमचं मिनिमम किंवा मॅक्झिमम असं नाहीये. वी अकोमोडेट एका माणसापासून ते मॅक्झिमम जी कपॅसिटी आहे तोपर्यंत कितीही लोक आली तरी आम्हाला काही इश्यू नसतो. ओके, दॅट्स Okay. ग्रेट. थँक्यू. सुनीता लोखंडे, गगनगिरी टूर्स अँड ट्रॅव्हल्स. मॅडम जस्ट आस्क युअर क्वेश्चन आयदर इन हिंदी और इन इंग्लिश, बिकॉज बाकी जणांचं म्हणणं आहे की आम्हाला ते समजत नाही. दॅट इज अ रिक्वेस्ट. पण तुझा आवाज येत नाहीये. मॅडम तुमचा आवाज येत नाहीये. ओके, मीन वाईल आनंद कुलकर्णी सर विचारतात प्रश्न. आनंद कुलकर्णी प्लीज स्वतःला अनम्यूट करा सर प्लीज. नमस्कार. हा नमस्कार. हॅलो, हा बोला कॅन यू सर. हिअर मी? येस सर. सर टोटल सराउंडिंग एरिया कितना है टोटल? हा मामाचं गाव हे टोटल आमचं टोटल साधारण प्रिमाइसेस 105 एकरवर बसलेलं आहे. 105 त्याच्यामध्ये एकर्स. 105 acres. 105 acres is the total premise area, which has got a hill as well as plain land. Okay. Sir, I have a question that how to reach if I'm coming from Pune, or whether I'm coming from Bombay, which is Okay. the nearest railway station you have, and is there any, do you have any connectivity from that railway station to your place? That is Yes. the question, sir. Okay, I'll tell. The nearest railway station is Sangmeshwar Road, which is Okay. 12 kilometers from the resort Okay. or at the homestay. From Mumbai, there are many trains to come to, but from Pune, you have to come by road only. We have pick up and drop facility from the railway station. Okay, great. Anybody else who want to ask the questions, please raise your hand so I can able to unmute you. कुणाला काही प्रश्न आहेत? पानसे सर विचारतात. पानसे सर विचारा प्लीज. Namaskar, This Pankaj. is not from my point. Yeah, this is not from my point of view, but from the tourist point of view. That do you Okay. allow consumption of alcohol in your place? Consumption of alcohol is allowed provided they have the alcohol in their own rooms. Yeah, obviously. Yeah, I mean, that not is only allowed. openly. That is allowed. I'll be very frank about it. Exactly. I want you Just to to be frank only. elaborate on that point, I won't. We don't go into people's rooms, so if they are having it, we won't know it. So I won't keep any restrictions ki what people should do and what they should not do, provided they don't trouble any other people or any tourists. Passengers, tourists. That is the only criteria. Thank you. Thank you for your clarification. बोला. Yes, Deepak sir. हॅलो, Yes sir. नमस्कार नितीन मामा. नमस्कार. मामाच्या गावाला कधी मी मुंबईकर यात्रा अनलिमिटेड बोलतोय. मामाच्या गावाला किती ते मला भेटले तेच क्वेश्चन होता. कुठे आहे? संगमेश्वर आहे. संगमेश्वरहून 10 किलोमीटर. तेच मला पाहिजे होतं. कुठे आहे म्हणून. Okay. आणि आपलं तेच
साऊंड गेला मला वाटतं दीपक सरांचा. जोशी सर आवाज नाही येते. नाही आवाज येते. कदम सर बोलतात का? येस नमस्कार. नमस्कार. वोटिंग टाइम नसतो ना, तो परत रिव्हल करायला लागेल. मी येऊन काय ते? टायमिंग संपलाय, तो टायमिंग रिव्हल करायला लागेल. ओके टाइम वाढवा लागतो. ओके. मी नाईक साहेब बरोबर आलो होतो. हो हो बरोबर आलं लक्षात. मी लेट चालू केलं, मला लेट कळलं. जोशी सरांना बोलायचंय वाटतं. जोशी सरांना बोलायचंय का? सर तुमचा माईक अनम्यूट करा ना. हा हॅलो सर. हा बोला सर. हॅलो. येस. आवाज येतोय सर? होय. हो हो. आपले जे कॉटेजेस आहेत ते एसी आहेत? नो दे आर नॉन एसी. नॉन एसी आहेत सगळं? ओके. नॉन एसी. बरं ठीक आहे, चालेल, काय हरकत नाही. I'll just elaborate on that again. कारण काही लोकांना वाटतं की एसी का नाही. मला एसी I can easily put on AC, but the idea is to give people the perfect experience to be in nature. आणि frankly speaking, the nights are very cool and temperatures are moderate even during daytime, even in summers. Ideally mud cottages असल्यामुळे फार त्रास होत नाही टेम्परेचर. बरं, आणि तुम्ही म्हणलं आजूबाजूला जंगल आहे, बरोबर? बरोबर. ते ट्रेकिंगला जाता येतं? हो, ट्रेकिंग जंगल ट्रेक असतो ना आपल्या पॅकेज मध्ये असतो. आहे का? ओके, थँक्यू. थँक्यू. मला वाटतं सुरेंद्रचाच आवाज येत नाहीये. सुरेंद्र सर. सॉरी मी माझा म्यूट करून ठेवला होता. मी संजय नाईक सरांना रिक्वेस्ट करतो की संजय सर तुम्ही आता एक समरी घ्यावी, सो वी कॅन. संजय सर, ओव्हर टू यू. नमस्कार. संजय नाईक सर हे पर्पल टूर्स चे अधिपती आहेत, तर ओव्हर टू यू संजय सर. स्पेशली मैं खुद बोलना चाहता हूँ कि हम जब कोंकण जाते हैं तो ओनली बीच के बारे में सोचते हैं, लेकिन ये जो प्रॉपर्टी है, ये जो प्लेस है, दैट इज बियॉन्ड बीचेस. एक हेरिटेज प्रॉपर्टी इसको बोला तो भी अच्छा होगा, क्योंकि इतनी अच्छी प्लेस है. मैं 2-3 बार गया हूँ. अभी लास्ट 1-1.5 महीना पहले मैं 40 एजेंट्स को भी लेके गया, तो एवरीवन इज वेरी मच हैप्पी. अगर आपको कोंकण फील करना है, एक्सपीरियंस करना है, तो ये मामाचा गांव जो है वो सबसे बढ़िया चीज है. और मैं पर्सनली सुरेंद्र कुलकर्णी को मैं थैंक यू बोलूंगा, क्योंकि इतने सब सेमिनार जब चालू है उसमें ये पहली बार है जो कोंकण का उन्होंने अरेंज किया है, स्पेशली महाराष्ट्र का अरेंज किया, इसलिए उनको भी थैंक यू. थैंक यू सर. थैंक यू गाइस. थैंक यू फॉर बीइंग विथ अस. नाईक सर. हा पानसे सर बोला. एक मिनिट इकडे पानसे सर. हा आता बोला सर. नाही, त्यांचा कॉन्टॅक्ट नंबर ठाण्याचा जो बुकिंगचा म्हणाले होते ना, ते त्यांनी शेअर केला तर मग सगळेजण आम्ही लिहून घेऊ शकू. म्हणजे ओके, सांगतो मी. हा 98 येस 98672 येस 11 sorry 19 006. I repeat 98672 19006. थँक्यू.
रितेश नवरंगे. आणि दुसरा एक नंबर आहे 98202 33 917. ओके. 98202 33917. संजय टिळक. हे दोघं माझे पार्टनर आहेत. यू कॅन कॉल देम एनी टाइम फॉर द बुकिंग Okay. and Thank for you so any much. other information. Thank you. Thank you. Okay. Thank you all of you. Thank you for being with us. Thank you everybody. थँक्यू Yes. थँक्यू. आता आपण पुढच्या येत्या रविवारी भेटणार आहोत परत आणि त्यावेळी हास्य जत्रा या कार्यक्रमात भेटणार आहोत. मंदार भिडे त्या दिवशी येणार आहेत आणि ते आपल्याला सगळ्यांना करून हसवणार आहेत. तर भेटू रविवारी सकाळी 11 वाजता. धन्यवाद. Yes. Thank you. Thank you, sir.